सकाळी सकाळी पौष्टिक नाश्ता मिळाला तर आपलं शरीर आपल्याला नक्कीच थँक्यू बोलेल. पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी हाताशी जर भाजणीचं पीठ असेल तर कुरकुरीत खमंग थालपीठ आपण पटकन बनवू शकतो. 10 ते 12 धान्यांचा वापर कसा करायचा, प्रमाण किती असावं, काय काळजी घ्यावी आणि मग ते भाजणीचं पीठ कसं तयार करायचं. ही जी भाजणी तयार होते ती 3 महिने आरामात टिकते, पण व्यवस्थितरित्या ती बनवावी लागते. तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि भाजणीच्या पिठापासनं थालीपीठ कसं बनवायचं हा पण एक लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर दोन्हीच्या लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. काही जणींना असं वाटतं की थालीपीठ बनवणं हे अतिशय किचकट आहे, पण तसं बिलकुल नाहीये. एकदा हे जे भाजणीचं पीठ बनवून ठेवलं ना तर थालीपीठ बनवणं अतिशय सोपं आहे. थालीपीठ जर कधी खाल्लं नसेल तर नक्की या पद्धतीने थालीपीठ बनवून बघा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इन्स्टा पेज फॉलो करा.